हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। ओके, तो देखिए हम लोग यहाँ पे बात करने वाले हैं कि DHS DHS 2024 में मध्ये जे स्टाफ नर्स या पदासाठी जे व्हेरिफिकेशन झालं, बेसिकली हे जे पत्र आहे ते नागपूर विभागाचं आहे, बट अशाच पद्धतीचं जे पत्र आहे प्रत्येक विभागाला गेलेलं असेल। ओके, तर ह्या पत्रामध्ये आपण काय बघणार आहे, हे पहिलं पत्र होतं 26 तारखेला आलेलं। ओके, 26 तारखेला जे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, म्हणजे जवळपास नागपूर विभागामध्ये गव्हर्नमेंट स्टाफ नर्स ज्यामध्ये ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालं होतं त्यामध्ये 56 कॅन्डिडेट 56 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते। ओके, पहिल्या दिवशी गव्हर्नमेंटचं झालेलं फिमेलचं। ओके, ह्यात 56 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते। तर 26 तारखेला हे नोटिफिकेशन आलं होतं आणि यांनी काय सांगितलेलं आहे बघा नागपूरचं याच्यामध्ये, आणि हे दिस इज रिअल। ओके, ज्या कॅन्डिडेटला हे पत्र गेलं त्याच कॅन्डिडेटनी मला हे पाठवलेलं आहे। ओके, सॉरी मी थोडं लेट अपडेट देतो आहे कारण मी थोडं बाहेर आलेलो आहो। आय डोंट हॅव गुड नेटवर्क। ओके, स्टील आय एम मेकिंग दिस व्हिडिओ फॉर यू पीपल ओनली। ओके, खूप सारे स्टुडंट्स मला मेसेज करतात की सर अपडेट नाही DHSची, सो आय एम मेकिंग दिस व्हिडिओ फॉर यू ओनली। ओके, प्लीज। ओके, सो 26 फेब्रुवारीला हे लेटर आलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये की जे लोक ॲब्सेंट होते, जे पदभरती 2023ची होती, आणि म्हटलेलं आहे की आपली मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे तपासण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता या पत्त्यावर उपस्थित राहावे। ओके, आणि येताना तेच एक मूळ प्रमाणपत्र प्लस त्या प्रमाणपत्रांचे 2 सेल्फ अटेस्टेड कॉपीज लागेल। ओके, कुठल्या ॲड्रेसला बघा इथे लिहिलेलं आहे, कांचन वानोरे उपसंचालक जे आहेत त्यांची इथे सही पण दिसते आणि याच्यामध्ये सदर तुम्हाला याच्यामध्ये लिस्टसुद्धा दिसते। ओके, आता हे झालं 26ला झाल्यानंतर 29 फेब्रुवारीला व्हेरिफिकेशन होतं, कुणीही इथे स्टुडंट नाही गेले आय थिंक। ओके, त्यामुळं त्यांनी दुसरं लेटर काढलेलं आहे बघा, ते दाखवतो तुम्हाला मी। यामध्ये तुम्हाला दिसतंय 1 मार्च 2024ला पुन्हा ते पत्र पाठवलं, कारण मी तुम्हाला जसा व्हिडिओ बनवला होता की जे कॅन्डिडेट ॲब्सेंट असतील त्यांना 2 नोटिफिकेशन जाणार आणि 2 नोटिफिकेशन झाल्यानंतर त्यांना साईटवर लिहिलं जाणार की तुमची जी निवडसाठी जी प्रक्रिया होती तुम्ही आल्या नाहीत, त्यासाठी तुमची निवड प्रक्रियामधून तुम्हाला निष्कासित करण्यात येत आहे, किंवा तुमचं यानंतर तुम्ही जर DD ऑफिसला आला व्हेरिफिकेशनला तर तुमचं ते ग्राह्य धरलं जाणार नाही आणि आता आम्ही वेटिंग कॅन्डिडेटला इथे प्राधान्य देणार। ओके, हे गव्हर्नमेंटचं झालं। ओके, तर हे गव्हर्नमेंटचं आहे। आय डोंट नो, अजून मला प्रायव्हेटचं मिळालेलं नाही। जसं मला प्रायव्हेटचं जर असं एखादं मिळालं तर मी प्रायव्हेटसाठी पण बनवेल, बट डेफिनेटली ज्या अर्थी नागपूर DHS ऑफिसला हे जर DD ऑफिसला चाललेलं आहे तर बाकी सगळ्या विभागाला सुद्धा झालेलं असेल अशी मी आशा करतो, कारण जसं मला माहिती पडलेलं आहे 12 मार्चच्या पूर्वी, ओके, 12 मार्चच्या पूर्वी DHSचे 8ही विभागामध्ये 0 वॅकन्सी करायचे। जेवढी वॅकन्सी दिली होती, जेवढे कॅन्डिडेट आहे सगळ्यांना ऑर्डर देण्याचं हे आदेश देण्यात आलेले आहे असं मला कळालेलं आहे। तर बघा याच्यामध्ये 1 मार्च म्हणजे आजच्याच तारखेला हे आलेलं। ओके, याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की यांना 4 मार्चला बोलवलेलं आहे। ओके, याच्यात लिहिलेलं आहे की सोबत एक यादी दिलेली आहे सकाळी 9 वाजता। ओके, 4 मार्चला तुम्हाला तिथे राहायचं आहे। हे एक तुम्हाला ॲड्रेस दिसतंय DD ऑफिस जे नागपूर मंडळ आहे तिथे। ओके, आणि त्यांनी हे लिस्ट दिलेली आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही लिस्ट बघू शकता। ओके, याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट दिसते आहे जवळपास सगळ्याच कॅन्डिडेटची याच्यामध्ये दिसते। इथे किती 56 टोटल 56 कॅन्डिडेटची लिस्ट आहे। मी हे डेफिनेटली तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। हे बघा टोटल 56 तुम्हाला दिसते आहे हे कॅन्डिडेट, आणि सोबतच त्यांनी तुम्हाला येताना काय काय डॉक्युमेंट लागतील त्याची पण लिस्ट दिलेली आहे। तर होप सो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे हे कॅन्डिडेट जॉईन करणार नाही, कारण पहिल्या नोटिफिकेशनला सुद्धा 56 कॅन्डिडेट होते, कुणीही गेले नाही व्हेरिफिकेशनला। हा दुसरा त्यांचा नोटिफिकेशन आहे, दुसरं नोटिफिकेशन। 2 नोटिफिकेशनला जर हे कॅन्डिडेट ॲब्सेंट असेल तर डेफिनेटली 4 तारखेपर्यंत ते वाढ बघणार, 5 किंवा 6ला पुन्हा एक नोटिफिकेशन येणार की तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल केलेलं आहे आणि जे वेटिंग कॅन्डिडेट आहे त्यांना आम्ही आता व्हेरिफिकेशन करून त्यांना ऑर्डर देणार। तर डेफिनेटली जे वेटिंग कॅन्डिडेट आहे गव्हर्नमेंटमध्ये 56, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ऑलमोस्ट गव्हर्नमेंटचा जो कटअप होता त्याच्यानंतर जे 56 कॅन्डिडेटचे नंबर येऊ शकतात। तर बी प्रिपेअर्ड विथ ऑल द डॉक्युमेंट, जे माझे पूर्वीचे व्हिडिओ आहे डॉक्युमेंट काय लागणार, कसं काय लागणार, सगळे डॉक्युमेंट प्रिपेअर करा आणि बी रेडी फॉर द नेक्स्ट व्हेरिफिकेशन वेटिंग कॅन्डिडेटसाठी। कुठलेही
कोणतंही रिजन असो, नागपूर असो, नाशिक असो, ठाणे असो, प्रत्येक रिजनला आपापले जे वेटिंग कॅन्डिडेट आहे सगळेजण आपापला मेल तुम्ही चेक करायचा. ओके. किंवा जे ऑफिस आहे, जे महाआरोग्य.com आहे, DHS महाराष्ट्र, त्याच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करत राहा. डेफिनेटली तुम्हाला नोटिफिकेशन लवकरच मिळेल. ओके. होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मॅक्सिमम लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. महाराष्ट्राला कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ प्लस ह्या गोष्टी पोहोचवा, कारण बरेच विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतात, कारण त्यांना कळत नाही वेळेवर ही गोष्ट काय झाल्याने काय नाही. ओके. स्टील मी नेटवर्क नसतानासुद्धा हा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी, कारण मला माहिती आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नाही की हे पण प्रोसेस झालेली आहे. मी मागं म्हटलो की 2 महिने लागेल म्हणून प्रोसेस, बट डेफिनेटली DHSचं म्हणणं असं आहे की 12 मार्चपूर्वी सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर डेफिनेटली 6-7 तारखेला किंवा 8 तारखेला तुमचं वेटिंग कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन इथे राहू शकतं. ओके. पुन्हा ESIC, नॉर्सेट, RRB, UP, UMS आणि DSSB जर याची तयारी तुम्ही करत असेल, महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असाल तुम्ही, डेफिनेटली तुमच्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंग टीम सज्ज आहे. व्यवस्थित शिकवू आम्ही. ओके. लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप तुम्ही ॲपवरून डाउनलोड करा. ओके. डाउनलोड केल्यानंतर तिथे कोर्सेस आहे, टेस्ट सिरीज वेगळी आहे, ऑल इन वन कोर्स वेगळा आहे. जे तुम्हाला पसंत पडते, डेमो लेक्चर्स आहे ते बघा, आवडले तर परचेस करा. होप सो. विश्वास करा. जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली जॉईन करा. काहीतरी भविष्य, तुमच्या भविष्यासाठी आम्ही जर एक कुठेतरी कारणीभूत ठरू तर डेफिनेटली, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे चांगले रिझल्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढं ट्रस्ट आमच्यावर दाखवलं, त्यामुळं थँक्यू. जय हिंद.